नमस्ते. आज मी तुम्हाला एक अशी छोटीशी गोष्ट सांगते आणि ते डॉक्टरची गोष्ट आहे. एका गावामध्ये एक डॉक्टर होते आणि ते दिवस रात्र आहे ना माणसाची सेवा करायचे, स्वतःला काय आराम करायचेच नाही. असे ते म्हणजे सर्वांना औषध द्यायचे, दिवस रात्र औषध, म्हणजे आयुर्वेदिक औषध म्हणा, असं डॉक्टरचं औषध, मेडिकल सगळं, म्हणजे ते स्वतः सगळं करायचे. असे म्हणजे खूप खूप म्हणजे म्हणजे कितीतरी वर्ष असे ते लोक म्हणजे गावातल्या लोकांची सेवा करायचे, स्वतः काय आराम नाही करायचे. असं म्हणून नाही ना, एक दिवशी काय झालं, ते डॉक्टरांना थकवा आला आणि ते सर्व गावातली माणसं बोलतायत, तुम्ही डॉक्टर आराम करा, आम्ही आता बरी आहेत, आमच्यासाठी एवढं औषधं तयार करायची काय गरज आहे, तुम्ही तुम्ही स्वतः आराम करा. तर डॉक्टर काय ऐकायचं नाही, सारखं ते औषधं करत आणि माणसं येतील त्यांची सेवा करत. असा तो आपला स्वतःचा टाइम असा त्याच्यामध्येच घालवायचा. असं एक दिवशी काय झालं, तो आजारीच पडायला आले ते डॉक्टर. आणि गाववाल्यांना म्हणजे गावातल्या माणसांना पण त्यांची चिंता लागली, ते डॉक्टर आजारी पडले तर आमचं काय होणार. असं म्हणून आहे ना, ते गावातले लोक म्हणाले, आता ह्या डॉक्टरांना समजवायचं कसं, हे तर आपलं ऐकत नाही. तर म्हणाले, आता काय, आता आता काहीतरी वेगळा उपाय करायचा. असं म्हणून आहे ना, गावातले लोक म्हणजे असं जिकडे तिकडे असं जायला लागले, म्हणजे कुठे कोण काय सांगते का डॉक्टराविषयी, म्हणजे काय त्यांना कसं सांगायचं, कसं समजवायचं, असं म्हणून ते सगळीकडे असे म्हणजे फिरायला लागले. तसे ते फिरता फिरता आहे ना, त्यांना एक साधू भेटला. साधू भेटला आणि ते साधूला आहे ना, ते ते माणसं म्हणाले, म्हणजे गावातली माणसं. तर म्हणतो, महाराज म्हणतो, असं असं म्हणतो, आमचे डॉक्टर आहेत की ते काय स्वतःची काळजी घेत नाही आणि आम्हाला आमची काळजी घेत सारखं म्हणतो आपलं आयुष्य ते आमच्यामध्ये घालवलं आणि आता ते आजारी पडायची वेळ आली आहे आणि ते आजारी पडले आणि त्यांचं काय झालं तर आम्हाला कोण बघणार. म्हणून आता त्यांनी स्वतःची काळजी नको का घ्यायला, आम्ही सांगतो तुम्ही काळजी घ्या. तर ते घेत नाही. तर त्यांना उपाय काय ते तुम्ही सांगा. म्हणजे साधू महाराजांना आपल्या गावातल्या लोकांनी सांगितलं. तर ते साधूनी पण विचार केला, म्हणजे थोडा गप्प बसले साधू महाराज आणि मग थोड्या टायमाने म्हणाले, बरं म्हणतो, चला मी तुमच्या बरोबर येतो. तर असं म्हणून आहे ना, ते साधू महाराज आहे ना तिकडे आले डॉक्टरकडे. आले तर डॉक्टरला काय वाटलं की पेशंट म्हणून आले आहेत साधू महाराज. तर ते डॉक्टर विचारतात, काय झालं महाराज तुम्हाला, काय काय दुखतंय तुमचं, काय पाहिजे तुम्हाला, कोणतं औषध देऊ. तर ते म्हणाले, मला तू आज मला काय औषध नको किंवा काही नको, आज मी तुमच्याकडे भिक्षा मागणार आहे, ती मला तुम्ही भिक्षा द्या. म्हणजे असं साधू म्हणाले की आज मला तुमचं दवापाणी काही नको आहे, जे मी आज तुमच्याकडे मागणार आहे तेच मला पाहिजे आणि ते तुम्ही द्यायचं. तर डॉक्टर म्हणाले, चालेल, तुम्हाला काय पाहिजे मागा. तर म्हणाले, मला तुम्ही आज भिक्षा द्या. तर म्हणाले, देतो भिक्षा, काय भिक्षा तुम्हाला देऊ सांगा. तर साधू महाराज म्हणाले, तुम्ही आहे ना सकाळी नाश्ता करायचं, दुपारी जेवण करायचं आणि 2 तास आहे ना मस्तपैकी झोपून जायचं, ही मला भिक्षा पाहिजे तुमच्याकडून. ही ही मला भिक्षा तुम्ही देणार काय. तर डॉक्टर म्हणाले, आता साधूचं हे कसं मोडणार ना, म्हणजे साधू महाराज बोलले आहेत आणि त्यांचं वचन कसं मोडणार. म्हणजे वचनच दिल्यासारखं झालं, त्यांनी वचनच मागितलं साधू महाराजांनी, कारण ते ऐकतच नाही होते ना डॉक्टर. तर म्हणजे गाववाल्यांना पण काळजी होती आणि साधू महाराजांनी पण तेच सांगितलं, तुम्हाला जर काय बरं वाईट झालं तर आम्हाला बघणार कोण. असं म्हणून साधू महाराजांनी हे असं भिक्षेच्या नावाने त्यांच्याकडून वचन घेतलं, म्हणजे आराम करण्यासाठी. तर डॉक्टर म्हणाले, चालेल म्हणाले, उद्यापासून मी तुम्हाला भिक्षा देतो. असं म्हणून त्यांनी काय केलं, की सकाळी नाश्ता साधू महाराज गेले वचन घेऊन त्यांच्याकडून, डॉक्टरकडून. आणि ह्यांनी रोज आहे ना, आपलं दुसऱ्या दिवशी त्यांनी वचनाची सुरुवात केली. दुसऱ्या सकाळी उठले, नाश्ता केला, काय आपलं औषध पाणी काय बनवायचं होतं ते बनवलं आणि जेवले. आणि साधूच्या वचनाप्रमाणे 2 तास ते रूममध्ये गेले, आपल्या दरवाजाला कडी लावली आतून, म्हणजे कोण येणार नाही. आणि ते आपल्या पलंगावर झोपायला गेले, 2 तास आराम करायचा आहे ना, म्हणून ते आपले झोपायला गेले. ते झोपायला गेल्यावरून नेहमीसारखी माणसं यायला लागलीत, ते दरवाजा टकटक करायला लागले. तर डॉक्टर आतून म्हणाले, मी आता काय 2 तास येणार नाही, मी माझ्या वचनाचं पालन करतो आहे, म्हणून तुम्ही आता मला काय डिस्टर्ब करू नका, दरवाजा वाजवू नका, मी 2 तास बाहेर येणार नाही. असं सांगून ना ते म्हणजे गावाल्या माणसांनीच ते असं युक्ती केली होती की आपण बघूया की डॉक्टर वचनाचं पालन करतात काय. मग ते गावाल्यांना बरं वाटलं आणि गाववाले ना असे त्यांना दुपारचे रोज म्हणजे दुपारचे यायचं बंद झाले आणि डॉक्टर पण म्हणजे 2 तास आराम करायला लागले. त्याच्यामुळे म्हणजे त्यांची प्रकृती पण चांगली सुधारायला लागली आणि असे मग आहे ना ते चांगले झाले. तसे ते साधू महाराज परत आले आणि म्हणाले, डॉक्टर म्हणाले, महाराज आता तुम्ही काय मागताय माझ्याकडून, आता कोणती भिक्षा देऊ. तर म्हणाले, नाही, जी मी तुमच्याकडे भिक्षा जी मागितली ना तीच तुम्ही कायमची मला भिक्षा देत राहा. तर परत दुसऱ्या दिवशी काय झालं,
नवीनच एक पेशंट आला, म्हणाला मला औषध पाहिजे. तर डॉक्टर काय म्हणाले, नाही मी भिक्षा देतो आहे, 2 तास मला काय म्हणजे हे डिस्टर्ब करू नका, मी भिक्षा देतो आहे असं म्हणून डॉक्टर म्हणाले. म्हणजे भिक्षा देतो आहे, मग आता भिक्षा देतो म्हणजे कसं, आता भिक्षाच मागितली ना साधूनी, तर म्हणे 2 तास मला काही डिस्टर्ब करू नका, मी भिक्षा देतो आहे असं म्हणून डॉक्टर झोपून गेले. असं करून करून आहे ना डॉक्टरची म्हणजे तब्येतीत सुधारणा झाली, चांगले डॉक्टर झाले. गाववाल्यांचे पण त्यांनी आभार मानले की आज तुम्ही होते म्हणून, आणि जेवढे माझे उपकार मी तुमच्यावर केले तेवढे तुम्ही माझ्यावर उपकार केले आणि माझी तब्येत चांगली केली. त्याच्याबद्दल डॉक्टर गाववाल्यांचं धन्यवाद मानून, म्हणजे असं म्हणजे असतं की आपण दुसऱ्यासाठी करतो ना, दुसरे पण आपल्यासाठी करतात, असा याचा विषय आहे. म्हणजे आपण पण म्हणजे लोकांना मदत करायची कुठल्या गोष्टीची, तर आपल्यावर पण सुद्धा अडचण आली कधी तर आपल्याला सुद्धा म्हणजे लोक उपयोगी येतील असं आपण करायचं. अशी माझी गोष्ट होती. नमस्ते.